नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 10 एप्रिल या रोजीच्या चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कैलाश सत्यार्थी. तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान दिला जात आहे. तर हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या स्मृती दिनानिमित्त 24 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे त्यांना प्रदान केला जाईल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. दिव्यांगासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा देणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते बनले आहे? त्याचे उत्तर आहे भोपाळ. तर मध्य प्रदेशातील भोपाळ येथील पासपोर्ट कार्यालय अशा प्रकारची देणारी देशातील पहिले कार्यालय बनले आहे, जे दिव्यांगासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषाची सेवा देते. येथे दृष्टीहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत माहिती पुस्तिका आणि मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेतील व्हिडिओ उपलब्ध करून दिले आहे. तर अर्जाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि सर्वांना समान सेवा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिव्या सिंह. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने, हा तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे दिव्या सिंह. तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील 28 वर्षीय शिक्षिका दिव्या सिंह यांनी हा विक्रम केला. त्यांनी नेपाळमधील काठमांडू ते एव्हरेस्ट बेस कॅम्प हा प्रवास 14 दिवसात सायकलने पूर्ण केला. तर दिव्या सिंह ही सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला आणि जागतिक स्तरावरील दुसरी भारतीय महिला ठरली आहे. पुढील प्रश्न बघू. 1,00,000 कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा ओलांडणारी भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक कोणती आहे? त्याचे उत्तर आहे सारस्वत सहकारी बँक. तर मुंबईतील मुख्यालय असलेल्या सारस्वत सहकारी बँकेने एप्रिल 2026 मध्ये 1,00,000 कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी करणारी ती देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक ठरली आहे. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने कर्करोग हा अधिसूचित आजार म्हणजेच नोटिफाईड डिसीज म्हणून घोषित केला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तर तेलंगणा सरकारने कर्करोगाच्या अचूक नोंद ठेवण्यासाठी उत्तम नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तर यामुळे राज्यातील सर्व कर्करोग प्रकरणांची माहिती सरकारला देणे रुग्णालयांना बंधनकारक असेल. यासाठी हैदराबाद येथील मेहदी नवाज जंग इन्स्टिट्यूटला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त केले आहे. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे तो लॅम. तर व्हिएतनामच्या संसदेने तो लॅम यांची पुन्हा 5 वर्षासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली आहे. ते व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसही आहेत. याबरोबर ते ले मिन हुंग यांची नवीन पंतप्रधान म्हणूनही निवड करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी म्हणजे प्रेसिडेंट पदी लो तो लॅम यांची निवड करण्यात आली आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न बघू. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किडवई यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स. तर मोहसिना किडवई यांचे वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते. त्यांचे आत्मचरित्र माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स 2024 हे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनुभवांवर आधारित आहे. तर या पुस्तकाचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले याचे शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना
ज्यांनी नोबेल पारितोषिकही जिंकले आहे आणि बाल हक्कांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. तर भोपाळ पासपोर्ट कार्यालय देशातील पहिले दिव्यांग स्नेही पासपोर्ट कार्यालय ठरले आहे. तर दिव्या सिंह ह्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सायकलने जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. तर सारस्वत ही बँक 1,00,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी सर्वात मोठी नागरी सहकारी बँक ठरली आहे. तर कर्करोग रुग्णांची अचूक नोंद ठेवण्यासाठी तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर तो लॅम यांची व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर मोसिना किडवाई यांचे नुकतेच निधन झाले. यांचे पुस्तक आहे माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर हा शेअर करा व्हिडिओ आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.